कोल्हापुरातील एक असं देवीचं मंदिर आहे जिथे देवीच्या चरणाखाली स्वतः महादेव विराजमान आहेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. कोल्हापूरच्या उत्तरेच्या साईडला असणाऱ्या उत्तरेश्वर पेठच्या पलीकडे या देवीचे मंदिर आपल्याला बघायला मिळते. ही आहे करवीर नगरीतील अनुकामिनी देवी. नवदुर्गापैकी एक मानल्या जाणाऱ्या या देवीचं मंदिर श्रद्धे आणि भक्तीचे पवित्र स्थान आहे. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे देवीच्या चरणाखाली भगवान शंकरांचे दुर्मिळ दर्शन घडते आणि शिवशक्तीच्या अद्वितीय रूपामुळे मंदिर भक्तांसाठी विशेष महत्त्वाचे मानले जाते. या मंदिराजवळ येण्यासाठी आपल्याला रंकाळ्याजवळ असणाऱ्या श्री जावळाचा बाल गणेश या मंदिरापासून आपल्याला या मंदिराकडे येता येते. मंदिर परिसर खूप शांत आणि स्वच्छ आहे. मंदिर परिसरामध्ये आपल्याला पूर्वी काळच्या साधू संतांच्या समाधी पाहायला मिळतील. मंदिराच्या आवारात खूप मोठे वडाचे झाड असून येथे बहुतांश वीरगळी पाहायला मिळतात. हे वटवृक्षाचे झाड कोल्हापुरातील पुरातन आणि सर्वात मोठ्या वृक्षांपैकी एक मानले जाते. मंदिराच्या मागील बाजूस आई विठ्ठलाई देवीचं एक छोटंसं मंदिर आहे. मित्रांनो, आपण आता आहे अनुकामिनी मंदिरामध्ये आणि आपल्या समोर बसलेले आहेत अनुकामिनी मंदिराचे पुजारी. तर आपण यांच्याकडून देवीच्या बद्दल काही माहिती जाणून घेऊया. नमस्कार, मी श्रीकांत दिनकरराव पाटील. अनुगामिनी मंदिराचे मी सेवा करतो सगळे. तसंच रंकाळा परिसरातील अनुगामिनी मंदिर आहे. या मंदिरामध्ये पाषाण देवीचं 5 फूट उंची 3 फूट रुंदी असून तिच्या पायाखाली दैत्य हे त्यांच्या गळ्यातील माळ्यांचा हार आहे आणि त्यांच्या पायामध्ये जे आहे ते शंकर भगवान ज्यावेळी दैत्यांचा वध करत असताना देवीचा क्रोध शांत होत नव्हता, त्यावेळात शंकर भगवानने तिला शांत करण्यासाठी तिच्या पायाच्या ज्या चरणाखाली ते खाली आल्यानंतर देवीने तिला पाहिल्यावर ती आपली भगवान शंकरानंतर तिचे प्रोत्साहन झाला. ही सप्तमी म्हणून ओळखली जाणारी ही अनुगामिनी देवी 7वा अवतार म्हणून ही ओळखली जाते. तसेच उत्तरेश्वर पेठेतील महादेव मंदिर आणि अनुगामिनी मंदिरच्या परिसरामध्ये मधल्या बाजूला मयुरा नदी ही गुप्त नदी आहे. आता या तसंच तिला ते आता ओढा म्हणून ओळखली जाते. दुधाळी परिसरातील हा ओढा जो येते तो ही नदी म्हणून ते होती, ते आता ओढाच्या घाण पाण्यापासून ओढ्याचे हे झालेले आहे. लोकांनी घाण कचरा टाकल्यामुळे ती नदीतून सगळे पूर्ण नष्ट झालेले आहे. किती वर्षापूर्वीचं मंदिर आहे हे प्राचीन काळातील आहे. ज्यावेळी मंदिर हे नव्हतं त्यावेळी म्हणजे पूर्वीपासून आम्हाला सांगण्यात येते की मंदिर हे स्वयंभू मूर्ती असून दगडी पाषाणमध्ये आहे. ती एका या झाडाच्या वटवृक्षाच्या झाडाखाली होती. त्यानंतर काही महाराजांच्या कालावधीमध्ये त्यांनी हे मंदिर स्थापना केले. वृक्ष ह्या वटवृक्षाच्या खालच्या पारंब्या वगैरे या सगळ्या झाडांमध्ये ती स्वयंभू मूर्तीचं होती. त्यामुळे त्यानंतर हे मंदिर स्थापना केलं. किती वर्षापूर्वीचा झाडाखाली? आता आमची तरी 4थी पिढी आहे. त्याच्या आधीपासून म्हणजे तरी 250-300 वर्षापूर्वी झाड आहे. मोठं झाड आहे. आणि इकडं मागं देवी कुठली? ते विठलाई मागच्या बाजूला इथल्याही देवीचं दर्शन आहे.